दादा, वहिनी मिसेस प्रधानांना भेटली तेव्हा काही नाही का? उलट ते नमिता प्रधाननीच अंजूला छानपैकी समजावलं. तुझ्याविषयी खूप छान बोलत होत्या ते आणि तुलाच पाठवायचं ठरवलंय त्या. पण आशू, मी काय म्हणतो, एवढ्या दूर जायलाच हवं का? इथे मुंबईतच बघ ना एखादा जॉब चांगल्या पगाराचा. दादा, अशी संधी रोज रोज येत नाही. परदेचं जग आहे आणि मला घेतलेल्या कर्जातून लवकरात लवकर मुक्त व्हायचंय. ही नोकरी मिळाल्यानंतर सगळ्यांचे प्रश्न सुटणार आहेत. तू वहिनीला समजाव ना, आणि समीरला. नंतर बघ, हवं तर मी घरीच बसेन. कशाला लठ्ठ व्हायला? मला कळतंय तुला काय वाटतंय ते. बोलेन मी त्या दोघांशी. नक्की नक्की. नमस्कार अश्विनी मॅडम, इन्स्पेक्टर होळकर बोलतोय. काही बोलायचं होतं का? अहो, बरंच काही बोलायचं होतं. कुठे आहात? कुठे तुम्ही? मी दादाकडे. फॅमिली बरोबर असताना हिच्याशी बोलण्यात काहीच अर्थ नाही. एकटी सापडली तरच खरं काय ते काय. हॅलो, दादाला फोन देऊ का मी? नाही नाही नाही, त्यांना नका देऊ. त्यांच्याशी काही बोलायचं नव्हतं मला. मला तुमच्याशीच बोलायचं होतं. कोणी त्रास तर देत नाही ना तुम्हाला, म्हणून आपला फोन केला तुम्हाला. नाही, सगळं ठीक आहे. बरं, मग भेटूया. थँक्यू. कसं झालं ते प्रधानांच्या घरचं? काय ते ओटीबीटी काय नाही, चांगलं झालं. फक्त ते कुचकट आत्या सोडलाच. आशू बरी आहे ना? ठीक आहे रे, पण कोणी ना कोणीतरी सारखं तिला रडवत असतं. त्यात आता हे बँगलोरची नवीन स्टोरी सुरू झाली. समीर अडूनच बसलाय, बँगलोरला जायचं नाही. What the hell is this here? अडून काय बसलाय? त्याला माहितीये नाही उगीच. अरे हो, पण अपरेंटली तिला ती बेटर जॉब साठीच बँगलोरला चालली आहे ना. हाच इश्यू चालू आहे ना सध्या. एवढा अमेरिकेला जाऊन काही उपयोग नाहीये. तो समीर नॅरो माइंडेडच आहे. अगं पण आशू किती साधी आहे माहिती आहे ना. त्याला काळजी वाटणारच आहे. मी तर ऑल टाइम देवाला सांगत असतो की आशूचं हे सरोगेसीचं प्रकरण ना त्या समीरला कधीच कळू नये. त्याला कधीच आवडणार नाही ते. बस तर खरं बस. कशी आहेस तू? आणि तुझ्या घरची मंडळी सगळी बरी आहेत ना? आणि तुझा मुलगा? काही विचारू नका, इतका त्रास देतो ना, सतत मी हवी असते त्याला माझ्या मागे मागे मागे. सरोगेसी प्रकरणामध्ये तू नमिताला काही समजावून नाही का सांगायचंस? हा, अगं ती आशू पैसे घेऊन दुसऱ्याचं बाळ जन्माला घालते. केवढा हा मूर्खपणा. मला त्याला हे सगळं काही पटेन असं झालेलं आहे. ती मुलगी ना मला माझ्या डोळ्यासमोर नकोच असते. अशा कशा का मैत्रिणी तुम्ही? इकडे माझ्या होला हो म्हणायचं, तिकडे तिच्या होला हो म्हणायचं. तर एक दिवस ती मुलगी पैसे आणि मूल घेऊन पळाली नाही म्हणजे मिळवली. नमिता, त्यांचं म्हणणं इतकं लाईटली घेऊ नकोस ना तू. कारण म्हणजे मला माहितीये तुमचं सगळं कायदेशीररित्या झालंय, पण तरी सुद्धा मला असं वाटतंय तू एकदा शुभंकर बरोबर सगळं क्रॉस चेक करावंस. कारण कितीही झालं तरी शेवटी हा तुझ्या बाळाचा प्रश्न आहे.